फोनवर अपघात झाला असं सांगत होते ना काहीतरी. हा ते वडिलांचं. अच्छा, कसं काय हो? ते टू व्हीलरवरनं पडले. काय पांढऱ्या लाईटचं काय म्हणले? पांढऱ्या लाईट लावलेले आहेत गाडीला? हा व्हाईट लाईट होता ते आता ते एकदम हाय पॉवरचे लावलेले वाटतं, बाहेरनं फिटिंग करून. कोणी म्हणजे समोरच्या ना? हा अच्छा अच्छा अच्छा. किती लोक पण लय अवघड झालंय या पांढऱ्या लाईटचं, तर काय करावं काय कळणच गेलंय. हा तर मी माझं चॅनल एक चालवतोय, त्याच्यावर त्याच्यासाठी बंदी आणायचं चालू आहे माझं. होय. हा हा, युट्यूबला चालू आहे. होय. बघा, चांगलं वाटलं तर करा सपोर्ट. काय नावाने? सेफ ड्रायव्हिंग टिप्स 7770 नावाने. सेफ ड्रायव्हिंग टिप्स. टिप्स टिप्स हा 7770. 770. हा. पांढरा लाईट लय लागतं हो डोळ्यावरती, समोर तर दिसतच नाही काही वेळासाठी. चांगले सबस्क्रायबर आहेत की हो. हो. 10K च्या जवळपास आलेत तुमचे. हो, भेटतंय सपोर्ट तर भेटतंयच आहे. बघू अजून काम करायचं मला त्याच्यावरती, ड्रायव्हिंग वरती बऱ्यापैकी काम करायचं. लोकांना हे सेन्स नाहीये गाडी चालवण्याचा अजिबात. आता तुम्ही बघितलं असेल, जिथून बसलात तुम्ही तिथून इथपर्यंत अजिबात कोणाला पुश करून गाडीच काढत नाही. हा. काय करायचं, पुश करायची आवश्यकताच नाही. तर मित्रांनो, हा आपल्या पुण्यातील सर्वात लांबीचा उड्डाण पूल आहे. तर सिंहगड रोडवरती एक साईडचं काम झालंय पूर्ण आणि दुसऱ्या साईडचं काम आता चालू आहे. तुम्ही क्लासेस पण घेता काय? नाही, क्लासेस नाही घेत, पण भविष्यात जर जमलं तर ड्रायव्हिंग स्कूलच चालू आहे. तर आता कसं फायनान्स फार कमी आहे माझ्याकडे, फायनान्स मुळे अटकलोय, नसतर मला ड्रायव्हिंग स्कूलच टाकायचंय. कसं असं व्हिडिओ बघून सांगण्यापेक्षा ना, जे नवीन शिकतात ना त्यांना ते हे केलेलं कधी चांगलं राहतं, बेटर राहतं. हा, लोक लाईनचं अजिबात पाळतच नाहीत. मी काय करतो, लेनची शिस्त नाहीये आपल्याला. नाहीये. हा, मग मी बघ पाहिलं असेल तिथं जिथं पण आपल्याला ट्रॅफिक झालं तिथं मी बरोबर लेन अशी आपल्या साईडला, म्हणजे तेवढं अंतर सोडूनच गाडी चालवतो. लेन अशी हेच करायची नाही जास्त करून. लेन ब्रेक नाही करून उपयोग नाही. आता आपल्याला कसं होतं, काही काही वेळेस जागा भेटते तर आपण इकडे तिकडे जातो, पण लेन सोडायची नाही. जरी लेन चेंज केली ना तरी लेन सोडायची नाही. हळूहळू लोकांनी जर सगळ्यांनी हे केलं तर आपल्याला लेन क्लिअर दिसतील, ऑटोमॅटिकच लोक हे होऊन जाते. पण प्रशासनानं पण हे असं, आता इथं 2 लेन आहेत, असं हे पण केलं पाहिजे, डिवायडर वगैरे आखल्या पण पाहिजे तशा लेन. बघू आता जर जमलं तर ते पण माझं चालू आहे हळूहळू हळूहळू. एक 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 पॉईंट घ्यायचा. आता सध्या मी हेडलाईटचं नाही का ते, हा व्हाईट हेडलाईटचं, त्याच्यावरच फार फोकस करतोय. कंपनी फिटेड असेल तर ठीक आहे, तो पण हाय बीम नसला पाहिजे ना. हा, हाय बीम नाही. माणसं काय करतात, चूक हाय बीम वरच चालवतात. आणि त्याचा प्रॉब्लेम कसा होतो माहितीये का, आता तुम्ही चालवता हाय बीम म्हणून मी लावतोय, मग माझं बघून दुसरं लावणार आहे ना. करेक्ट. ते असेच वाढत जातात रात्रभर, मग ते वाढत जातात. मग मी काय त्रास होतो, त्यामुळे प्रॉब्लेम येतो. ज्या वेळेस आपण हेडलाईट लावणार आहे त्यावेळेसच आपण आपलीच हेडलाईट आहे ती लो बीमवरच ठेवली पाहिजे. जिथं ब्लाइंड स्पॉट आहे, जिथं तुम्हाला गरज आहे तेवढ्या पुरती तेवढी लावली पाहिजे, परत काढली पाहिजे. करेक्ट आहे. पण ह्या गोष्टी आता ड्रायव्हिंग स्कूलमध्ये पण ह्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत. पण मी काही ड्रायव्हिंग स्कूल वाल्यांचं असं बघतोय, त्यांच्याच हाय बीम लाईट असतात, ते पांढऱ्या लाईट लावलेले असतात, मग ते काय सांगणार आहे. करेक्ट आहे. मी तर म्हणतो की सर्व ड्रायव्हिंग स्कूल वाल्यांनी ह्या गोष्टी सांगितल्याच पाहिजे. आणि जर भविष्यात नाही जमलं, जर माझी ड्रायव्हिंग स्कूल जर झाली ना साहेब, तर मी तर त्याच्यात या गोष्टी तर सगळ्या सांगणारच ऍडिशनल. परत एक वर्षाच्या नंतर एक टेस्ट घेईल त्यांची 100-150 किलोमीटरची, भले त्यांचे पैसे पेड करून घेईल त्याच्यामध्ये. हा, तुम्ही कशी चालवताय गाडी आता 1 वर्षाच्या नंतर माझ्याकडून जाऊन, तर आपण 100 किलोमीटर बाहेर जाऊन येऊ शकतो. बघूयात म्हणायचं. काय वेळ जाईल थोडस, पण हळूहळू डेव्हलप तर होऊन जाईल. जरा डावीकडेच ठेवा गाडी, आपल्याला क्रॉस नाही करायचं. मला ऍक्च्युली हायवेला जायचंय. अच्छा अच्छा, तुम्हाला याला सोडू का, कॉर्नरला सोडू का? हा, कॉर्नरला सोडा मला.
चॅनलला सबस्क्राईब केलंय मी. चला थँक्यू सर, करा सपोर्ट थोडा. तुमच्या जवळचे Share पण कोणी करेन ते. सांगतात ना, म्हणजे जवळचे जे कोणी गाडी चालवतात ना, हा तर त्यांना पण कसं होतं, आपल्याला चुकायचं नसतं पण आपण चुकले जातो. करेक्ट आहे. आणि माझं तेच मोटिव्ह आहे की जे आपले लोकांना चुकायचं नाहीये. आता हे गाढव लोक जे चालवणार आहेत त्यांच्याशी काही घेणं देणं नाही आपली, पण ज्यांना आपल्या चांगल्या लोकांना चुकायचंच नाहीये पण चुकले जाते, त्यांच्यासाठीच चालू केलं मी चॅनल. थांबू का इकडे, म्हणजे मला फिरता येईल हा, तिन्ही ठीक आहे, साईडला. ठीक आहे. मला युटर्न घेऊन परत पण जाता येईल ना. येस येस म्हणून. चालतंय. झालंय सर तुमचं. झालंय. हो चला भेटू सर परत. थँक्यू. वेलकम सर. आरामात उघडा आता सर. काढून घ्या तुम्ही. चालेल. हो पाहिले का तुम्ही. चालेल, करा सबस्क्राईब करा. चालेल. त्यांच्याकडे वजन होतं ना गाडीवर, त्याच्यामुळे त्यांना जाऊ द्या म्हणलं. हो चला भेटू सर.